तर हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? तर चला, आज माझ्या व्हिडिओची सुरुवात अशी मस्त तुम्हाला अशी माझी छोटेसे झाडं दाखवून केलेली आहे. तर तुम्हाला माझे झाडं कसे वाटले, माझं छोटंसं गार्डन कसं वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्ही हे प्लांटर बघताय, म्हणजे प्लांटर नाही आहे ते, असेच मी कशाचे डब्बे मी मस्त त्याला असे कलर करून त्याच्यावर मस्त असे डेकोरेटिव्ह केलेलं आहे आणि मस्त असे डिझाईन्स केलेले आहेत. आणि आपले झाडं कॉमन जरी असले तरी अशा प्लांटरमध्ये लावले, असे डेकोरेटिव्ह केलेल्या प्लांटरमध्ये लावले तर किती सुंदर दिसतात ना. आणि हे माझ्या घरी असंच रिकामं भांडं पडलं होतं बिनकामाचं, त्यालाच मी मस्त असं कलर करून आणि त्याच्यात असं स्माईल फेसची मनी बँक होती आणि त्याचं मी वरचा भाग असा कट करून ठेवलेला आहे या भांड्यात. आणि त्यात असं मस्त वेलींसारखं असं एक छोटंसं झाड लावलेलं आहे आणि ते केसांसारखा लुक आला आहे, त्यामुळे ते खूपच छान दिसत होतं आणि एकदम क्यूट असं वाटत होतं. आणि हे माझं फ्रंट डोअर म्हणजे गेटजवळचं छोटी मोठी झाडं लावलेली आहेत. आणि हे माझ्या मुलींनी असं दगडाला कलर देऊन असं छानपैकी असे त्याला डोळे लावून स्माईल फेस बनवलेली आहे. आणि असे छोटे मोठे झाडं मी लावलेले आहेत. आणि हा गेटच्या बाहेरून आंबा लावलेला आहे आणि त्याला अशी मस्त सेडनेट बांधून दिलेली आहे, कारण गाई वगैरे सतत येत राहतात ना, त्यामुळे मी तशी सेडनेट मी तुम्हाला माझे मस्त असे छानपैकी प्लांट्सचा व्हिडिओ दाखवून मी आज ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. तर माझे प्लांट्स कसे वाटते तुम्हाला नक्की सांगा. चला पुढे भेटू. नंतर 11:30-12च्या दरम्यान असं मस्त मी भांडे क्लीन करून घेतले आणि किचन ओटाही क्लीन करून घेतला. जोपर्यंत किचन ओटा आपला क्लीन होत नाही तोपर्यंत काम कंप्लीट झालं असं वाटतच नाही. किचन ओटा क्लीन करणं म्हणजे किती हेक्टिक काम असतं ना, पण जोपर्यंत क्लीन होत नाही तोपर्यंतही मनाला समाधान भेटत नाही. आणि किचन ओटा क्लीन झालं तेव्हा आपलं मन शांत होतं. आपल्या बायकांचं सर्वांचं असंच असतं ना. आणि नंतर 2-2:30च्या दरम्यान गुड्डू आली होती शाळेतून आणि तिचं चाललं होतं शाळेतल्या सगळ्या स्टोरी म्हणजे जे काही घडतं ते सगळं सांगत राहते आणि आपल्यालाही छान वाटतं ऐकायला. आणि आपल्याला मुलं शेअर करतात हेच किती महत्त्वाचं असतं ना. आणि नंतर चाललं होतं इथं गाणं म्हणायचं काम तिचं आणि त्याच्या मागेच याचं चाललं होतं गाणं म्हणायचं तिचं ऐकून. आणि नंतर थोड्या वेळाने ती फ्रेश वगैरे झाली आणि तिचं चाललं होतं मी काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट बनवते. आणि मग तिने इथं बँगल्स बनवायला घेतल्या होत्या. आम्ही रॉ मटेरियल मागवलं होतं, त्याच्यापासूनच ती बँगल्स बनवत होते. असं धागा गुंडाळून ती असं छानपैकी बँगल्स बनवत होते आणि ती खरं म्हणायला गेलं तर माझ्यासाठीच बँगल्स बनवत होते. तिला खूप असं आर्ट अँड क्राफ्ट करण्यात खूप आवड आहे आणि ती सतत काही ना काही करतच राहते. इकडे ती बँगल्स बनवत होते आणि मी एकीकडे इस्त्री करत होते. त्यांचे 8 दिवसाचे कपडे मी एकदमच इस्त्री करून ठेवते. 8 दिवसाचे कपडे इस्त्री केले म्हणजे 8 दिवस डोक्याला टेन्शनच नसतं. आणि चाललं होतं आमचं दोघींचं कामं, एकमेकांशी गप्पाही मारत होतो आणि आमची कामंही चाललेली होती. आणि नंतर म्हटलं चला आपण कपडे इस्त्री करून होतात तोवर तिच्या बँगल्स पण करून होतील. मी दाखवतेच पुढे तुम्हाला तिने कसे बँगल्स बनवलेले आहेत. तिने तिच्यासाठीही मागे बँगल्स बनवले होते, छान बनवले होते आणि म्हणूनच मी तिला म्हटलं होतं मला पण अशाच बनवून दे. मग ती त्यासाठीच बनवत होती. आणि नंतर दुपारच्या टायमाला मी बघत होते इथं कॅमेरा सेट करून कसा येतो आहे व्हिडिओ, चांगला येतो आहे का, असं चाललं होतं. आणि हे पेरू त्यांनी गावावरून आणले होते, म्हणजे त्यांची ड्युटी गावाजवळच असल्या कारणाने गावी येणं जाणं सतत चालूच राहतं. आणि ते आईवडील म्हणजेच माझे सासू सासरे गावी राहतात आणि त्यांचं पण काय लागतं काय नाही लागत हे सुद्धा बघावं लागतं. त्यामुळं गावी येणं जाणं हे राहतंच. आणि आमचे सासरे म्हणजे बाबाच ना गोळ्या वगैरे वेळेवर द्यावे लागतात. त्यांना शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना ते वेळेवर द्यावं लागतं. आणि इथे मस्तपैकी पेरू कापले होते, रेड कलरचे पेरू असे होते आणि खूपच छान गोड पेरू होते. आणि आमची मॅडम म्हणजे पेरू म्हणले तर काय बोलायला कामच नको. फळं तिला इतकी आवडतात की काय, म्हणजे तिला 2 दिवस जेवायला नाही दिलं, फक्त फळांवर ठेवलं तरी ती जगू शकते, अशा टाईपमधली ती आहे. आणि हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता. इथे माझ्या पप्पांनी हा ऊस आणला होता
आणि मुलांचं चाललं होतं ऊसच खायचं काम. मी तिला सांगत होती विळा घेऊ नको, मी काढून दिला होता तरी मुलं काय ते आपलं ऐकतच नाहीत, असं मुलांचं असतं. मग चाललं यांचं एन्जॉय करत असे मस्त ऊस खायचं चाललं होतं आणि मी तर मस्त त्यांचा व्हिडिओ घेतला होता. आणि म्हटलं नंतर चला म्हटलं संध्याकाळचे टाईम होत होता आणि आमचा आज ना चिकनचा प्लॅन होता. त्यामुळे म्हणलं मसाला करायला घेतला होता. म्हणलं मसाला करून ठेवला म्हणजे टेन्शन नसतं. आणि चाललं होतं टॅमॅटो आणि कांदाची पेस्ट बनवायची असते, त्यासाठी मी कांदा आणि टॅमॅटो फ्राय करणार होते तव्यात तेल टाकून. मग तिथं कटिंगचं काम चालू होतं. आणि हे संध्याकाळी आले आणि हे असं छोटंसं एक पप्पी घेऊन आले होते. आणि ही तरी बघा त्या पप्पीला घेऊन इतकी खुश होती, काय तिला म्हणजे एवढे प्राणी आवडतात की काही सांगायलाच नको. आणि एवढं जसे काही कवटाळून धरले, जसं काही लई दिवसातून हिला काहीतरी आपलं हरवलेलं सापडल्यासारखं करत होती. आणि खरंच ते पप्पी पण खूप निरागस होतं, त्याचे डोळे खरंच इतके निरागस होते. बघूनच असं मला ना त्या कोई मिल गया पिक्चर नाही का, त्यातला जादूचे डोळेच आठवले. आणि खरंच त्याचे डोळे पण तसेच निरागस दिसत होते आणि इतकी खुश होऊन गेली होती. आणि हा संध्याकाळचा असा लुक होता. आणि हे माझ्या घराच्या बाहेरचं पार्किंग एरिया आहे. आणि हे बनवलेले बँगल्स किती सुंदर बनवले आहेत ना. तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय. तर पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.